आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। येते गाडी तुझ्या मागे। गाडी बी टाकली मला आता गाडी ना हो एका ठिणगीने 8 एकरचे स्वप्न जळून खाक झालं तर? पण अशा वेळी जर एक नेता स्वतः धावत आला तर काय होऊ शकतं? नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। ही घटना आहे जामनेर शहरालगत रेल्वे गेट जवळ टाकळी रोडवरील। शेतकरी भिकाकोळी, 7 ते 8 एकरात मका, काही दिवसात कापणी म्हणजे कुटुंबाचा आधार। पण आज दुपारी प्रचंड ऊन, जोरदार वारा आणि 11 kV वीज तारांचा स्पार्क। तारा एकमेकांना स्पर्शल्या आणि ठिणगी पडली आणि क्षणात संपूर्ण शेत ज्वाळांनी वेढले। फोन आला, तुमच्या शेताला आग लागली आहे आणि एका शेतकऱ्याच्या आयुष्याचा सर्वात वाईट क्षण सुरू झाला। पण याच वेळी एक नाव ठरलं, शेतकऱ्यांचा आधार, महेंद्र नाना भाविस्कर। फोन लागताच 1 सेकंदही न दवडता नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला तात्काळ आदेश, स्वतः घटनास्थळी धाव घेतली। शेतकऱ्याला धीर देत स्पष्ट शब्दात सांगितले, घाबरू नका, आपण आगीवर नियंत्रण आणू। नगर परिषदेची छोटी अग्निशामक गाडी, जामनेर नगर परिषदेचे महेंद्र नाना भाविस्कर जे पाणी पुरवठा विभागाचे सभापती असून त्यांनी थेट शेतात ही गाडी उतरवली आणि प्रत्येक ज्वाळेवर पाणी मारत अवघ्या अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली। ही केवळ मदत नाही तर संकटात धावून येणाऱ्या खऱ्या लोकप्रतिनिधींची ओळख आहे। पण प्रश्न अजूनही कायम आहे, उच्च दाब वीज तारांची देखभाल कोण करणार? शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची भरपाई कोण देणार? सभापती महेंद्र नाना भाविस्कर यांनी तहसीलदार, तलाठी आणि महावितरण अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे, या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्या। शेतकरी जगला तर देश जगेल, पण जर अशीच दुर्लक्षाची साखळी सुरू राहिली तर शेतकऱ्याचे अस्तित्वच धोक्यात येईल। MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। आमच्याशी अशाच बातम्या प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60। आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या MJ न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातम्याविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका।
आज आपल्या शेतात जी आग लागली ती आग कशी लागली आणि तुम्ही सर्किटमुळे लागले. आणि कोणाला संपर्क साधला की तात्काळ तुमचं कार्य पार पडलं? नाना भाऊंना फोन केला होता की बा तुम्ही फक्त नाना भाऊ सोबत गाडी घेऊनच आले. बरं, तुमचं नाव? सचिन किती मका आहे आपली पूर्ण? हे 12 12 एकर. साधारण काय वाटतं तुम्हाला किती नुकसान झालं असेल? तरी 5-6 एकर. पण नाना भाऊ काय सांगाल याविषयी? कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, वारा उदान आहे. ताराला तार कदाचित या ठिकाणी चिपकलेत आणि शॉर्ट सर्किट झाले आणि MSCBच्या या शॉर्ट सर्किटमुळे ती चिमकी पडली आणि आतमध्ये पेट धरला. साधारणतः इतक्या जोरात तो पेट होता की आम्ही पोहोचेपर्यंत जवळजवळ 3 ते 4 एकरपर्यंत ती मका खालच्या साईडने जळालेली आहे. आणि आपली छोटी गाडी म्हणजे आज आपल्या या गाडीचा खरोखर उपयोग झाला. कार टाईप ही गाडी होती. ही गाडी थेट आपण आतमध्ये नेली आणि तिथं ते आगने जी होती ती शांत केली. तिथली आग विझवली आपण. परंतु परत वाट उडाली. आपण हे बघताय पूर्ण रेल्वे पट्टा हा या ठिकाणी या वाटूडमध्ये परत पेट घेतला. परत या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. आपण हेही विझवलं जेणेकरून बंधाऱ्याकडनं परत हा मका पेटू नये. कारण आपण बघताय मका पूर्ण सुकलेला आहे. त्याला जर थोडीशी चिंकी लागली तर हे परत जास्तीचं नुकसान या ठिकाणी झालं असतं. परंतु जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून जी व्हॅन आपल्याला इथं उपलब्ध करून दिलेली आहे माननीय गिरीश भाऊ महाजनांनी, त्याचा उपयोग खरोखर या ठिकाणी झाला की थेट शेतामध्ये गाडी आपण नेऊ शकलो. मोठी गाडी आपण या ठिकाणी नेऊ शकलो नसतो. आणि ठीक आहे ते विषय वेगळा आहे, पण शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. मी प्रशासनाला विनंती करतो की प्रशासनाच्या अधिकृत व्यक्तीने याचं व्हेरिफिकेशन करावं, त्याचा पंचनामा करावा आणि या शेतकऱ्याला योग्य तो मधला योग्य त्या डिपार्टमेंटकडून, मग तो MSCBकडून असेल किंवा कुठल्या शासनाच्या कुठल्या डिपार्टमेंटकडून असेल, तो मोबदला मिळावा. अक्षरशः डोळ्यात त्यांच्या पाणी चालू होतं, अक्षरशः ढायढाय रडत होते. परंतु आज आम्ही त्याचं समाधान केलं, कंट्रोल झाला परमेश्वर कृपेने. परमेश्वराला विनंती आहे की अशा प्रकारचं नुकसान कोणाचंच होऊ देऊ नको. कारण कडाक्याचं ऊन आहे या ठिकाणी, 45-46 डिग्री सेंटीग्रेड वातावरण आहे, उष्णतेची लू आहे. आणि अशामध्ये थोडीशी चिमकी जरी पडली तरी बिडी गाडी पेडणाऱ्यांना विनंती करतो मी की रस्त्याला लागून जे बी कोणी असतील त्यांनी बिडी गाडीचा वापर करून आपण काळजीपूर्वक ती विजली की नाही ते बघितलं पाहिजे. त्यानंतर आजकाल शेतामध्ये आपण बघता आपल्या तालुक्यात 2-3 ठिकाणी अशी परिस्थिती झाली की शेजारच्याने पुंजे पेटवले आणि शेजारच्याचा गहू पेटला. तर ते पुंजे पेटवताना बाया माणसांना समजून सांगा की पूर्ण पुंजा विजला का, त्याच्यावर पाणी मारलं का, काडी कचरं व्यवस्थित पेटवा, शेजाऱ्याला त्रास होणार नाही किंवा बांधणाऱ्याला आग लागणार नाही याची काळजी सर्व शेतकरी बांधवांनी या माध्यमातून घेतली पाहिजे. हा धडा घेण्यासारखा विषय आहे. यात शेतकऱ्याचीही चूक नाही. यात MSCBचं शॉर्ट सर्किट झालं, वारा उदाहरणार्थ त्याच वेळेला वाटुडंही आलं आणि दोघं ठिकाणी आग पेटली. चला ठीक आहे. तरी सर्व आमचे कर्मचारी या ठिकाणी आमचे सगळं अग्निशामक दलाचे सगळे अगदी सेकंदाला सगळेजण हजर होते. जसा भाऊंचा फोन आला तर मला वाटतं 5 मिनिटात आम्ही या ठिकाणी मोजून 5 मिनिटाच्या आत आम्ही सगळे हजर झालो. म्हणजे आमचा स्टॉपही अपडेट होता, आम्ही सगळे अपडेट होतो, पाण्याच्या टाक्या भरलेल्या होत्या, त्यामुळे तात्काळ या ठिकाणी येता आलं. त्यामुळे आमच्या पाणीपुरवठा डिपार्टमेंटचं हे जे फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आहे याचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद.